आम्ही ज्या पद्धतीने आम्ही परभणीमध्ये वीक होतो, संघटनेचं जाळं कुठंतरी कमी पडलं असं आम्हाला वाटत होतं. म्हणून येथील वाकळे असतील मंडळाध्यक्ष, इथले टोपे असतील, इथले घुले असतील, कवटेकर असतील, यांना आम्ही संघटनेने आदेश दिला की आपल्याला मंडळस्तरीय बैठक मेळावा घेणं गरजेचं आहे तिथल्या कार्यकर्त्यांना. आणि हे सगळं करत असताना आम्ही नुसते आता कार्यकर्ते जोडले नाहीत, तर ह्या कार्यकर्त्यांना आम्हाला कॅडराईज करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांच्या विचाराचं ट्रेनिंग सेंटर आम्ही नागपूर इथे निर्माण केलंय. संभाजीनगरमध्ये बाबासाहेबांनी शैक्षणिक वारसा त्यांनी जो जपलाय त्या संदर्भामध्ये कामगार चळवळीचं एक मोठं ट्रेनिंग सेंटर, ज्याचं की 4 कोटी खर्च आम्ही आमच्या कामगारांनी स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन मधून केलंय. आणि तिथं आम्हाला कॅडर कार्यकर्ते करून या फुले शाहू आंबेडकरांचा विचार या देशामध्ये कसा नेता येईल या दृष्टिकोनातून आमचे पदाधिकारी सातत्याने झटत आहेत, मेहनत घेत आहेत. काही कार्यकर्ते समोर येत नाहीत, काही कार्यकर्ते अत्यंत मेहनतीने खूप काम करतायत. संघटनेने दिलेल्या आदेशाचं पालन इतकं तंतोतंत करतायत की मला अपेक्षित सुद्धा नव्हतं की परभणी मंडळाने इतका उत्कृष्ट कार्यक्रम, त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहणार आहेत. भविष्यामध्ये त्यांचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याला वेळोवेळी जर गरज पडली, आमची संपूर्ण केंद्रीय कार्यकारिणी म्हणजे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आमचा कोणताही सभासद असेल त्याच्यावर अन्याय होणार नाही, एवढंच आम्ही सांगतो. धन्यवाद.